निफ्टी 50 म्हणजे काय असा प्रश्न मला खूप वेळा विचारला जातो का हा एक शेअर आहे ज्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतो सर आम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो का पण सर हे नेमकं काय आहे कसं कळेल चला तर आज आपण अंडरस्टँड करू या निफ्टी 50 ला एकदम बारीक डिटेल मध्ये NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये टोटल 2671 कंपन्या आहे 2671 पैकी मेन बोर्ड वरती आहे 2084 कंपन्या आणि SME वरती आहे 587 कंपन्या अशा टोटल 2671 कंपन्या आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये। आता या नॅशनल स्टॉक एक्सचेंज वरती आपण लक्ष कसं ठेवणार याच्यामध्ये काय चालू आहे याच्यामध्ये 13 पेक्षा जास्त वेगवेगळे सेक्टर्स आहेत जसं IT सेक्टर असेल ऑटो सेक्टर असेल आणि बाकी लिस्ट मी तुमच्या समोर दिलेली आहे तुम्ही ती सुद्धा चेक करू शकता डिटेल मध्ये। हे 13 सेक्टर आणि 2671 कंपन्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी बनवला गेला त्यांचा बेंचमार्क त्यांचा इंडेक्स म्हणजेच निफ्टी 50। या निफ्टी 50 मध्ये हे जे 13 सेक्टर आहे यांचे जे लीडर आहे ज्यांचं NSE मध्ये सगळ्यात जास्त मार्केट कॅपिटल आहे सगळ्यात जास्त मार्केट कॅपिटल असलेल्या 50 कंपन्यांनी मिळून बनलेला आहे हा निफ्टी 50। त्याच्यामध्ये प्रत्येक सेक्टरचे लीडर आहे जसं ICICI बँक असेल रिलायन्स असेल ITC असेल TCS असेल असे प्रत्येक सेक्टरचे जे टॉप लीडर आहे त्यांनी मिळून बनलेला आहे हा निफ्टी 50 इंडेक्स। का आपण या निफ्टी 50 मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो का ट्रेडिंग करू शकतो का इन्व्हेस्टमेंट आपण डायरेक्ट निफ्टी 50 मध्ये करू शकत नाही। निफ्टीशी ट्रेडेड निफ्टी फंड्स मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो किंवा निफ्टीच्या ETFs मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो। ETFs बद्दल जर आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका ETFs वर सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ तयार करेल। निफ्टी मध्ये आपण ट्रेडिंग करू शकतो का तर उत्तर आहे येस तुम्ही निफ्टी फ्युचर्स किंवा निफ्टी बेस्ड ऑप्शन आहे ज्याला आपण कॉल किंवा पुट बोलतोय याचं टेक्निकल अनालिसिस करून तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग किंवा पोझिशनल ट्रेडिंग या निफ्टी 50 मध्ये करू शकता। या निफ्टी 50 ला आपण कुठे बघू शकतो कुठलंही चार्ट दाखवणारं ऍप्लिकेशन जसं तुमच्याकडे एलिस ब्लू असेल जो तुमचा ब्रोकर आहे त्याच्या चार्टिंगच्या ऍप्लिकेशन मध्ये गेला तर तुम्हाला तिथे निफ्टी 50 मिळेल। मार्केट पल्स मोबाईल ऍप्लिकेशन बघितलं त्याच्यात सुद्धा तुम्हाला निफ्टी 50 दिसेल। जर तुम्ही बघितलं ट्रेडिंग व्यू त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही निफ्टी 50 बघाल आणि याचा चार्ट बघून तुम्ही त्याला प्रिडिक्ट करू शकता कशा पद्धतीने त्याला आपण ट्रेड करू। टेक्निकल अनालिसिस किंवा फंडामेंटल अनालिसिस द्वारे तुम्ही निफ्टी मध्ये ट्रेडिंग करूच शकता। कसं प्रिडिक्ट करायचं या निफ्टी 50 ला जर तुम्ही बघितलं की सपोज निफ्टी 50 तल्या 50 कंपन्यांपैकी 25 कंपन्या वरती चालल्या 25 कंपन्या खाली चालल्या तर निफ्टी 50 कुठे जाईल लक्षात तुमच्या आलं असेल साइडवेज पण तसं होत नाही। निफ्टी 50चं जे 100% वेटेज आहे त्याच्यामध्ये प्रत्येक स्टॉकचं इंडिव्हिज्युअल वेटेज आहे। काही कंपन्यांचं वेटेज जास्त आहे जसं तुम्ही बघाल रिलायन्सचं वेटेज बघा इथे TCSचं वेटेज बघा इथे ICICI बँकेचं वेटेज बघा बाकी कंपन्यांच्या कंपॅरिझन मध्ये यांचं वेटेज खूप जास्त आहे आणि अशी एखादी कंपनी मोठी जिचं वेटेज जास्त आहे ती जरी एका बाजूला डिरेक्शन गेलं तर निफ्टी 50चं डिरेक्शन बुलिश किंवा बेरिश होऊ शकतं। या निफ्टी 50 मध्ये फ्युचर्स किंवा ऑप्शन्स मध्ये कशा पद्धतीने ट्रेडिंग केली पाहिजे याच्याबद्दलच्या स्ट्रॅटेजी वरती व्हिडिओ असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका स्ट्रॅटेजी व्हिडिओ। आणि एक डिस्क्लेमर सर्वांना सांगतो मी सेबी रजिस्टर अनालिसिस पण नाहीये जे ऑब्झर्वेशन मी तुमच्याशी शेअर करतो आहे ते फक्त एज्युकेशन पर्पज म्हणून सांगतो आहे। याच्याशी झालेल्या प्रॉफिट किंवा लॉसला टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर किंवा निशांत पवार याच्यामध्ये जिम्मेदार नाही। थँक्यू सो मच।